ये जो रिपोर्ट जो मैंने अभी ऑनलाइन पावर बीआई सर्विसेज में पब्लिश किया है, तो इस रिपोर्ट को कैसे पता चलेगा कि डेटा अपडेटेड हुआ है या इसको रिफ्रेश करना है? इसको मैन्युअली तो रिफ्रेश नहीं कर सकते ना हर टाइम, ये ऑटोमेटिक होना चाहिए सर। तो इसको ऑटोमेटिक होने के लिए वो गेटवे की फाइल इंस्टॉल करके रखी थी आप लोगों ने, मैंने आपको एक बोला था ना गेटवे की फाइल इंस्टॉल करनी है। हाँ, तो वो गेटवे कम इनटू पिक्चर आता है जब आपका जो डेटा सोर्स होता है वो डेटा सोर्स एक ऑन प्रीमाइसेस होता है, एंड दिस सर्विस, दिस पावर बीआई सर्विस, इट इज नथिंग बट अ क्लाउड सर्विस। तो सबसे पहले मुझे एक बात बताओ कि ऑन प्रीमाइसेस एंड क्लाउड, ये कंसेप्ट आपको पता है? सुना है कभी ऑन प्रीमाइसेस एंड क्लाउड? ऑनलाइन स्टूडेंट? सो सबसे पहले समझते हैं कि ऑन प्रीमाइसेस एंड क्लाउड क्या होता है। तो ऑन प्रीमाइसेस मतलब क्या होता है कि जैसे मैं एक कंपनी हूँ, ठीक है, मेरी एक कंपनी है, एंड मैं क्या कर रहा हूँ कि मेरी कंपनी का डेटा मेरे एक सर्वर रूम में स्टोर कर रहा हूँ। आपने सर्वर रूम में एक वर्ड तो सुना होगा ना, हर टाइम पे हम किसी आईटी कंपनी का सर्वर रूम। तो ये सर्वर रूम क्या होता है कि बेसिकली उस पर्टिकुलर कंपनी का जितना भी डेटा होता है वो डेटा क्या करती है, वो उस सर्वर रूम में स्टोर करके रखती है। वहाँ पे ऐसी हार्ड डिस्क वगैरह, हार्ड ड्राइव वगैरह होती है बड़ी बड़ी, जहाँ पे वो डेटा स्टोर करके रखते हैं। तो अगर मुझे मेरी कंपनी का डेटा मैंने खुद स्टोर करके रखा है तो उसका मेंटेनेंस भी मैं खुद करना पड़ेगा। अगर कोई हार्ड ड्राइव खराब हो गई तो उसको बदलना या उसको मेंटेन करना, एक आईटी वाला पर्सन या सर्वर जिसको आता है उसको हायर करके वो रखना कि उसको मेंटेन करो, क्लीनिंग करो, वट जो भी उसकी एक्टिविटीज रहेंगी, सर्वर डाउन टाइम रहेगा या कुछ भी सर्वर रिलेटेड इशू रहेंगे तो वो सॉल्व करने के लिए, तो ये सब मुझे खुद करना पड़ेगा। अभी ये फिर मैं और मेरी कंपनी का डेटा, दिस इज नथिंग बट ऑन प्रीमाइसेस। ठीक है, ये केस हो गई कि मैं, मेरा जो डेटा है उसका, जो डेटा मैं खुद मेरा डेटा संभाल रहा हूँ। दूसरी केस ये है कि मैं, मेरी कंपनी है और इंस्टेड ऑफ कीपिंग सर्वर रूम, मैं सर्वर रूम नहीं रख रहा, मैं क्या कर रहा हूँ, जैसे अमेजोन है या माइक्रोसॉफ्ट है, इनकी जो क्लाउड सर्विसेज है जैसे AWS हो गया, ठीक है, अजूर का जो क्लाउड है, देन माइक्रोसॉफ्ट का मतलब वही अजूर का, देन अमेजोन का है। तो ये जो माई क्लाउड, तो ये क्या होता है, इनके पास खुद के एक बड़े सर्वर होते हैं। इन कंपनी के पास एक बड़े, बहुत बड़े सर्वर होते हैं जो कि क्लाउड पे होते हैं। क्लाउड पे इन द सेंस कि ऑनलाइन होते हैं ये। तो मैं क्या करूँगा, मैं लेट्स से मैंने अमेजोन को अप्रोच किया कि मुझे एक सर्वर चाहिए, सर्वर मतलब मुझे एक स्पेस चाहिए मुझे मेरा डेटा रखने के लिए, ठीक है। तो अमेजन क्या बोलेगा, हाँ आपको कितना साइज चाहिए। सो मैंने लेट्स से बोला कि मुझे 1000 GB चाहिए, या 1 TB, वट एवर, 100 TB, 1000 TB, जो भी है। तो अमेजन मुझे क्या करेगा, जितना स्टोरेज मैं उनका ले रहा हूँ उस हिसाब से मुझे मंथली चार्ज करेगा, ठीक है। बाकी फिर डेटा की सिक्योरिटी, डेटा को हैंडल करना, ये सारी चीज कौन करेगा, अमेजन करेगा, मुझे उसका कोई हेडेक नहीं, ठीक है। सिक्योरिटी पॉइंट ऑफ व्यू ना ना डेटा को, डेटा डुप्लीकेशन का कोई इशू नहीं है, कुछ नहीं, सारा जो मेंटेनेंस रहेगा वो अमेजन करेगा या माइक्रोसॉफ्ट करेगा, जो क्लाउड सर्विस मैंने चुनी है, ठीक है। बट लेकिन उसके बदले में मुझे क्या करना पड़ेगा, बस उनको पे करना है पर मंथ। और मान लो कि अभी पहले वाला एग्जांपल लेते हैं जो ऑन प्रीमाइसेस था, जो डेटा को मैं खुद हैंडल कर रहा था। अगर उस केस में मान लो कि मुझे मेरा डेटा कैपेसिटी फुल हो गई, जितनी कैपेसिटी, जितने हार्ड ड्राइव मेरे पास थे वो सब फुल हो गए, मुझे अभी डेटा को बढ़ाना है, मतलब कैपेसिटी बढ़ानी है, तो मुझे क्या करना पड़ेगा, फिर मार्केट में जाना पड़ेगा, सर वो हार्ड ड्राइव लानी पड़ेगी, देन इंस्टॉलेशन, उसके लिए भी सर्वर को डाउन करना वगैरह, ये सारी प्रोसेस करनी पड़ेगी। लेकिन वही अगर ऑनलाइन की केस रहेगी और आपका स्टोरेज फुल होने हो रहेगा, तो पहले ही वो आपको इंटीमेशन दे देगा कि आपका स्टोरेज फुल होने वाला है। तो फिर वहां पे बस एक ऑप्शन आएगा कि आपको स्टोरेज बढ़ाना है क्या। आप जितना स्टोरेज बढ़ा के लोगे उतना बस चार्जेस, नॉमिनल चार्जेस बढ़ के आपके मंथली इसमें आ जाएंगे। सो कंपेरेटिवली ऑफलाइन, ऑनलाइन का जो प्रोसेस है वो इजी है, आप स्टोरेज तुरंत बढ़ा सकते हो और आपका काम भी रुकेगा नहीं, ठीक है। साथ ही साथ जो ऑन प्रीमाइसेस होता है उसका खुद को हमें मेंटेन करना पड़ता है, सारी चीजें होती है। तो बेसिकली ये डिफरेंस है कि मेरा डेटा जो है दिस इज ऑन प्रीमाइसेस और क्लाउड। तो मैंने अगर वो डेटा किसी और पार्टी को दिया हुआ है हैंडल करने के लिए और स्टोर करने के लिए किसी एक जगह पे, देन आई कैन से दैट माय डेटा इज इन क्लाउड।
ओके। सो अभी अगर हमने हमारा एग्जांपल लिया, तो हमारा एग्जांपल क्या बोलता है कि जैसे हमने जो एडवेंचर वर्क की फाइल ली थी, वो हमने कहाँ पे रखी, हमारे सिस्टम में रखी। ठीक है, ये हमने कहीं पे क्लाउड पे नहीं रखी है, मतलब ऑनलाइन नहीं रखी थी। हमने क्या किया, वो जिप फाइल ली, हमारे एक फोल्डर में उसको एक्सट्रैक्ट करके लिया, देन पावर बीआई ओपन किया और उस फाइल को हमने पावर बीआई में एक्सट्रैक्ट करके ले लिया या गेट इन करके ले लिया। तो मेरा जो मेन डेटा था, जो एक्सेल की जो टेक्स्ट सीएसवी की टेबल्स थी, वो मेरे सिस्टम में थी, राइट, मेरी हार्ड ड्राइव में थी, मतलब वो लोकल में थी, ना कि ऑनलाइन थी। सो दिस इज नथिंग बट माई ऑन प्रीमाइसेस। अभी मैं मेरे सिस्टम में जो मेरा डेटा है, जिस डेटा को मैं पावर बीआई में लेके रिपोर्ट बनाया मैंने, तो वो डेटा जो है वो ऑन प्रीमाइसेस है। अभी ऑन प्रीमाइसेस डेटा को जब मैंने कनेक्ट किया था एंड मैंने रिपोर्ट बनाई, अभी ये रिपोर्ट मैंने कहाँ पे पब्लिश की, ऑनलाइन पब्लिश की, राइट। तो जब मैंने रिपोर्ट ऑनलाइन पब्लिश की, तो ऑनलाइन डेटा अभी ये कहाँ पे है, ये हम एक वेबसाइट ओपन कर रहे हैं ना, app.powerbi.com, और रिपोर्ट यहाँ पे है। तो इस रिपोर्ट को अगर मुझे रिफ्रेश करना रहेगा, तो ये मेरे सिस्टम के साथ कनेक्ट होगी क्या। अभी आप नॉर्मली ये पावर बीआई डेस्कटॉप की फाइल जो है, ये एप्लीकेशन मेरे सिस्टम में इंस्टॉल है, ये फाइल भी मेरे सिस्टम में है, मेरा डेटा सोर्स भी इधर है। अगर मैं यहाँ पे इसको रिफ्रेश कर रहा हूँ, तो ये रिफ्रेश होगा, क्योंकि उसको वो पाथ मिल रहा है जिस जगह से मैंने वो फाइल ली थी, बराबर। लेकिन अभी ये फाइल मैंने ऑनलाइन डाली है, तो अगर मैं ऑनलाइन इसको रिफ्रेश करूंगा, तो उस फाइल को पाथ मिलेगा क्या मेरे सिस्टम का भी, क्योंकि ये कंप्लीटली डिस्कनेक्ट होगा, राइट। आपकी पहले जो फाइल थी पावर बी ऑन प्रीमाइसेस की, आपने उसको अभी क्लाउड पे डाला हुआ है, ऑनलाइन डाला हुआ है। तो अगर मुझे इस ऑन प्रीमाइसेस डेटा, मतलब मेरी जो फाइल्स थी जो मैंने मेरे सिस्टम में सेव करके रखी थी, और जो मेरी रिपोर्ट है जो अभी क्लाउड पे है, इन दोनों के बीच में मुझे कुछ तो एक एप्लीकेशन चाहिए, या कुछ एक प्रोसेस चाहिए, जो क्या करे, मेरे ऑन प्रीमाइसेस डेटा एंड मेरा जो क्लाउड का रिपोर्ट है, इन दोनों में एक ब्रिज का काम करे, जो डेटा को ट्रांसफर करे। ठीक है। सो उसी प्रोसेस को या उसी एप्लीकेशन को हम क्या बोलते हैं, गेटवेज। ठीक है। तो सबसे पहले गेटवेज हमें क्यों चाहिए होता है, व्हेन वी हैव ऑन प्रीमाइसेस डेटा एंड वी वांट टू रिफ्रेश our Power BI report in Power BI services, then we use or we required gateways. अगर मेरा रिपोर्ट, मान लो कि जो मैंने डेटा सोर्स यूज किया था, अगर मैंने वो शेयर पॉइंट यूज किया था, मान लो कि मैंने शेयर पॉइंट से लिया होता अगर डेटा, तो शेयर पॉइंट कहाँ पे है, क्लाउड पे, वो ऑनलाइन स्टोरेज है, राइट हमारा। जैसे हम गूगल ड्राइव वगैरह यूज करते हैं, वो एक ऑनलाइन स्टोरेज है ना। तो अगर वो ऑनलाइन स्टोरेज होगा, देन वी डोंट रिक्वायर क्लाउड गेटवे इन बिटवीन में, क्योंकि क्लाउड टू क्लाउड डायरेक्टली ट्रांसफर हो सकता है। लेकिन ऑन प्रीमाइसेस टू क्लाउड ट्रांसफर करने के लिए हमें गेटवेज चाहिए होता है। ठीक है। तो इंटरव्यू में हमेशा आपको पूछते हैं कि आपने गेटवेज यूज किया है क्या, गेटवेज के कितने टाइप है, गेटवे हमें क्यों चाहिए होता है, क्यों इंस्टॉल करते हैं। ठीक है। गेटवे कहाँ पे इंस्टॉल करते हैं, कौन सा गेटवे आपने इंस्टॉल किया हुआ है, हमने कौन सा गेटवे डाउनलोड किया है। जब आपने साइट ओपन की होगी, तो वहां पे दो टाइप के गेटवे थे, वन एक स्टैंडर्ड गेटवे एंड वन इज ऑर्गेनाइजेशनल। स्टैंडर्ड मतलब एक पर्सनल गेटवे था, और एक ऑर्गेनाइजेशनल गेटवे था। हमने स्टैंडर्ड मतलब ऑर्गेनाइजेशनल गेटवे को इंस्टॉल किया हुआ है या डाउनलोड किया हुआ है। वी ऑलवेज यूज ऑर्गेनाइजेशनल गेटवे। ऑर्गेनाइजेशनल गेटवे में कैसे, कि आप मल्टीपल डेवलपर्स उस गेटवे को एक्सेस कर सकते हो। पर्सनल गेटवे मतलब जो सिंगल डेवलपर होता है, आप पर्सनल के लिए उसको यूज कर रहे हैं, बाकी किसी और कोई बंदा उसके साथ कनेक्ट नहीं हो सकता। ठीक है। देन उस केस में पर्सनल इज फाइन, बट ऑलवेज जो ऑर्गेनाइजेशन होती है, वो ऑलवेज यूज स्टैंडर्ड गेटवे, ऑर्गेनाइजेशन गेटवे, ताकि उस गेटवे का यूज करके वो मल्टीपल डेवलपर उससे कनेक्ट हो सके, मल्टीपल डेटा ट्रांसफर कर सके। ठीक है। अंडरस्टैंड, गेटवे की कंसेप्ट अंडरस्टैंड हुई। तो ये गेटवे हमें एक्चुअली क्यों चाहिए, जो हमने रिपोर्ट पब्लिश की है पावर बीआई सर्विसेज की क्लाउड पे, उसको रिफ्रेश करने के लिए चाहिए। अभी देखो, अगर स्क्रीन पे ये जो मेरी पावर बीआई सर्विसेज की स्क्रीन है, राइट, ये हमारा रिपोर्ट है, और यहाँ पे देखो एक रिफ्रेश का साइन आ रहा है। अगर मैंने इसको रिफ्रेश किया, तो ये मुझे एरर शूट करेगा। ये देखा, एक क्रॉस मार्क आया है। अगर मैं इस पे क्लिक किया मैंने, देन यहाँ पे देखो शेड्यूल रिफ्रेश हैज बीन डिसेबल, डेटा सोर्स एरर। मतलब ये क्या बोल रहा है कि एक तो आपके डेटा सोर्स की क्रेडेंशियल मिसिंग है, कोई ब्रिज नहीं है, उसके बीच में कुछ ब्रिज नहीं है, तो इसके लिए हमें क्या लगेगा, हमें गेटवेज लगेगी। ओके। सो लेट मी check with this setting.
ठीक है। सो हम क्या करेंगे, पहले गेटवे को इंस्टॉल करेंगे। गेटवे कहाँ है अपना? अच्छा, डाउनलोड में होगा मेरा गेटवे। जो आपने फाइल डाउनलोड की होगी ना, उसको आप सामने ओपन करके रखो। ये मेरा गेटवे, गेटवे इंस्टॉलर। आपके पास भी ऐसी कुछ फाइल आई होगी ऑन प्रीमाइसेस डेटा गेटवे की। सबसे पहले मैं क्या करूँगा, इसको डबल क्लिक करूँगा। जैसे अपन नॉर्मल कोई भी एप्लीकेशन रन करते हैं तो इसको अपने को ऐसे ही ओपन रन करते हैं ना। मेरे पास ऑलरेडी इंस्टॉल होगा वो। यहाँ पे इंस्टॉल करके रखा है, इसलिए वो इंस्टॉलेशन फेल रहेगा। सो मैं पहले क्या करता हूँ, मेरा जो गेटवे है उसको मैं अनइंस्टॉल करता हूँ। ठीक है। ऑनलाइन स्टूडेंट आपने भी डाउनलोड करके रखा है ना गेटवे, स्टैंडर्ड वाला? ये जो प्रोसेस अभी हम देख रहे हैं ना, ये प्रोसेस बहुत इंपॉर्टेंट है। जब भी आप रिपोर्ट जब बनाओगे तो इस रिपोर्ट को आपको ऑटोमेटिकली रिफ्रेश करने के लिए जो जो प्रोसेस करनी होती है रिपोर्ट्स को, वो ये पूरा प्रोसेस है। तो ये इम्पोर्टेंट है। इंस्टॉल केलं होतं का? वेट वेट। इंस्टॉल हो गया, परत इंस्टॉल। ठीक है। सो अभी मैंने मेरा गेटवे अनइंस्टॉल कर दिया। लेट मी इंस्टॉल इट अगेन। जस्ट डबल क्लिक ऑन दिस। ठीक है। सो आई जस्ट एक्सेप्ट इट एंड इंस्टॉल। एक्सेप्ट करो, इंस्टॉल करो। ठीक है। देन नेक्स्ट वो आपको आई थिंक
सब लोग कौन सी विंडो तक पहुंचे, साइन इन की विंडो तक पहुंचे ना। हाँ, तो वो जो ईमेल आईडी था ना आपने दिया, वो उस ईमेल आईडी से साइन इन करो उसको। हाँ, जिस ईमेल आईडी से आपने पावर बीआई सर्विसेज को लॉगिन किया है ना, वही ईमेल आईडी यूज करो। पासवर्ड क्या है? बस साइन इन करो एंड देन रुको, आगे मत जाओ। इसको तो इन्स्टॉल केलं होतं ना, डाउनलोड केलंय का? काय इन्स्टॉल पण केलं? मग काय होत नाही का इन्स्टॉलेशन? अरे मग ते एक काम कर ना, मी तेच दाखवलं ना, माझ्याकडे पण तेच होतं ना की माझं इन्स्टॉलेशन होत नाही. मग ते अनइन्स्टॉल कर आधी. तुझ्या कंट्रोल पॅनल सर्च कर खाली. किंवा डायरेक्ट कंट्रोल पॅनल कर, तिथे प्रोग्राम्स अँड फीचर असेल. तेच प्रोग्राम तिथे बघ, एक लिस्ट आली असेल आता सगळी, तिथं खाली असेल बघ, ऑन प्रिमाइसेस डेटा गेटवे. ऑनलाईन स्टुडंट इन्स्टॉलेशन चालू आहे ना, तर कुठे अडचण आहे काही? ठीक आहे, साइन इन झालं. लेट्स से ईमेल ऍड्रेस टाकला मी इथे, साइन इन. इन्स्टॉलला थोडा टाइम लागेल. ठीक आहे, इथपर्यंत आले सगळे, या विंडो पर्यंत आले. कुणाच राहिले? तुझं इथपर्यंत आलाय? तुझं तुझं रे ऑनलाईन स्टुडंट या विंडो पर्यंत आलेत का सगळे? नाही सर, अजून इन्स्टॉल नाही झालं. इन्स्टॉलेशन चालू आहे का अजून? हो. हो चालतं ते येस केलं तर मी ऑलरेडी सांगा
दोन्ही वेळेस येस करा. येस. एक वेळेस येस, दुसऱ्या वेळेस नो केलं. तुझं झालंय हा. इथपर्यंत आलायस ना? हा. तुझं काय झालं आता? Uninstall Install केलं त्यानं. परत अनइन्स्टॉल केलं? करा, सांग नाही, ना. install केलं. थांब नाही ऑनलाईन वर झालंय का ऑनलाईन स्टुडंट इथपर्यंत आलात का नाही अजून? Yes, sir. ठीक आहे. सो देन नेक्स्ट स्टेप आहे इथे बघा ही जी विंडो आली रजिस्टर अ न्यू गेटवे ऑन दिस कम्प्युटर. आपल्याकडे सध्या गेटवे नाहीये सो आपण फर्स्ट टाइम इन्स्टॉल करतोय गेटवे. देन वी नीड टू सिलेक्ट दिस फर्स्ट ऑप्शन रजिस्टर अ न्यू गेटवे ऑन दिस कम्प्युटर. देन नेक्स्ट. आता नेक्स्ट केल्यानंतर त्या गेटवेला तुम्हाला एक नाव द्यायचं. सो तुम्ही तुमचं नाव देऊ शकता. लेट्स से मी नाव देतो की RDB गेटवे. ठीक आहे. आणि इथे RDB गेटवे नाव दिलं तुम्ही इथे एक रिकव्हरी की म्हणून विचारते. सो रिकव्हरी की म्हणजे काय की ज्यावेळेस सपोज तुम्हाला गेटवे इन्स्टॉल केलं तुम्ही नंतर परत त्या गेटवे मध्ये काही चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला ही रिकव्हरी की तिथे टाकावी लागेल. सो रिकव्हरी की ज्यावेळेस सपोज तुम्ही कंपनीमध्ये सुद्धा ज्यावेळेस गेटवे सपोज इन्स्टॉल कराल तर गेटवे इन्स्टॉलेशन करत असताना ही जी रिकव्हरी की असते ही व्यवस्थित सांभाळून ठेवायची आणि ती प्रॉपरली स्टोअर करून ठेवायची कुठेतरी. आताच्या केसमध्ये तुम्ही तुमचा जो सिस्टम ह्या मेल आय डी जो आहे त्याचा जो पासवर्ड आहे तोच ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात राहील ती काय. ठीक आहे. इथे एक रिकव्हरी की टाका कुठली पण टाकली तरी चालेल पण मी आता सेमच ठेवतो आणि खाली परत तीच की टाकून कन्फर्म करा. टाकलं आणि कन्फिगर म्हणा. सगळ्यात महत्वाची गोष्ट गेटवे आपण आता कुठे इन्स्टॉल करतोय? गेटवे कुठे इन्स्टॉल करतोय? सिस्टम मध्ये इन्स्टॉल करतोय पण ती सिस्टम जी असते ती असते सर्व्हर. उद्या सपोज तुम्हाला गेटवे ज्यावेळेस इन्स्टॉल करायचा असेल त्यावेळेस तर एक कुठली तरी सिस्टम नसेल ना म्हणजे एखाद्या युजरची सिस्टम नसेल ती सिस्टम कुठली असेल ती तुमची सर्व्हर रूमची सिस्टम असेल. हे लक्षात घ्या. गेटवे ऑलवेज इन्स्टॉल ऑन सर्व्हर. सर्व्हरवरच इन्स्टॉल करतो आपण कुठल्या पण लेट्स से तुम्ही एखाद्या कंपनीत काम करताय त्या कंपनीमध्ये लेट्स से 10 युजर आहेत 15 युजर आहेत 500 युजर आहेत. प्रत्येक युजरच्या अकाउंटवर तुम्ही ती इन्स्टॉल करणार आहे का गेटवे? नाही. तुम्ही इन्स्टॉलेशन कुठं करणार? सर्व्हरवर. कधी कधी इंटरव्ह्यूला विचारतात की गेटवे कुठे इन्स्टॉल केला जातो? गेटवे सर्व्हरवर इन्स्टॉल केला जातो. ठीक आहे. सर्व्हरवर का? कारण सर्व्हर हा डेटा सोर्सच्या जवळ असतो. आता असं पण असू शकतं. आता आपल्या केसमध्ये काय जो आपला सर्व्हर आहे तोच आपला डेटा सोर्स पण आहे. म्हणजे ज्या मशीनवर माझं सर्व्हर आहे त्याच मशीन मध्ये माझा डेटा पण आहे. समजतंय? ही कन्सेप्ट समजतीये? कधी कधी असं पण असू शकतं की सपोज हा जो डेटा आहे माझा हा दुसऱ्या सर्व्हरवर असेल. म्हणजे 2 सिस्टम असतील 2 लॅपटॉप असतील. एका लॅपटॉप मध्ये माझा डेटा ठेवलेला आहे दुसऱ्या लॅपटॉप मध्ये सर्व्हर आहे. मी गेटवे इथे इन्स्टॉल करतोय सर्व्हरवर. आता दोन्हीमध्ये आपल्या केससाठी दोन्ही पण एकाच ठिकाणी म्हणून तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमच्या सिस्टम मध्ये करताय. सिस्टम मध्ये करत नाही तुम्ही सर्व्हरवर करताय. ओके क्लिअर आहे ऑनलाईन स्टुडंट? ही कन्सेप्ट लक्षात घ्या. कन्फ्युज व्हायचं नाही की कुठल्या सिस्टमवर केली नाही. गेटवे ऑलवेज इन्स्टॉल ऑन सर्व्हर. ठीक आहे. आता सगळ्यांसमोर अशी एक विंडो आली असेल की द गेटवे तुमच्या गेटवेचं नाव आलं असेल इज ऑनलाईन अँड रेडी टू बी यूज. आलंय सगळ्यांना हे? देन क्लोज इट. ठीक आहे. गेटवे इन्स्टॉल केला तर मी आता पॉवर BI सर्व्हिसेस वर जातोय आणि इथे मी एकदा माझं पेज रिफ्रेश केले. नाव इफ आय गो टू हिअर गेटवे अँड क्लाउड कनेक्शन सगळ्यात इम्पॉर्टंट पॉवर BI सर्व्हिसेसच्या ज्या सेटिंग्स असतात त्या सेटिंग्स इथे असतात. हे गिअर आयकॉन दिसतंय या गिअर आयकॉन वर तुमच्या सेटिंग्स असतात. दिस इज फॉर ऍडमिन.
ऍडमिन ऍक्टिव्हिटीसाठी हे पोर्टल असतं. ऍडमिनचा ऍक्सेस तुमच्याकडे असेलच असं नाही. ठीक आहे. सो तुम्ही जर ऍडमिन पोर्टल ओपन केलं तर इथे तुम्हाला 3-4च ऑप्शन दिसतील, बाकीचे ऑप्शन दिसणार नाही. पण ऍडमिन पोर्टलला खूप सारे ऍक्सेस असतात, ते ऍक्सेस तुम्हाला दाखवेल मी, पण त्याची गरज नाही एवढी. ठीक आहे. सो मी सेटिंग मध्ये गेलोय. सेटिंग मध्ये इथे दिसते मॅनेज कनेक्शन्स अँड गेटवेज. या मॅनेज कनेक्शन अँड गेटवेजला मी जर आता क्लिक केलंय तर इथे दाखव बघा, ऑन प्रिमाइसेस डेटा गेटवे. इथे क्लिक करायचं, ऑन प्रिमाइसेस डेटा गेटवे. इथे दिसते तुम्ही जो गेटवे बनवलाय, इन्स्टॉल केलाय, तो इथे दिसेल तुम्हाला. आणि त्याचं स्टेटस इथे जर क्लिक केलं तर स्टेटस दिसेल ऑनलाईन. सेटिंग मध्ये गेले, मॅनेज कनेक्शन्स अँड गेटवेज. मॅनेज कनेक्शन अँड गेटवे ज्यावेळेस ओपन कराल त्यावेळेस असं दिसेल तुम्हाला, कनेक्शन, ऑन प्रिमाइसेस डेटा गेटवे, व्हर्च्युअल नेटवर्क डेटा गेटवे. तुम्ही कुठलं इन्स्टॉल केले, ऑन प्रिमाइसेस डेटा गेटवे, त्याच्या अंडर तुम्हाला तुम्ही जो इन्स्टॉल केलेला गेटवे तो दिसेल इथं. आणि त्याचं स्टेटस पण दिसेल. स्टेटसच्या खाली जो रिफ्रेशचं बटन आहे तिथे जर क्लिक केलं तर दिसेल ऑनलाईन. ठीक आहे. सो गेटवे आपला ऑनलाईन आहे. का ऑनलाईन आहे? कारण तुमची सिस्टम ऑन आहे. तुम्ही ही सिस्टम जर बंद करून ठेवली, म्हणजेच इन शॉर्ट तुम्ही सर्व्हर बंद केला, तो गेटवे ऑफलाईन जाईल. तुमची सिस्टम जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तो ऑनलाईन राहील. समजलं? सर्व्हर कधी बंद होतो का? नाही. सर्व्हर 24/7 ऑन असतो, म्हणून तुमचा गेटवे 24 तास ऑन असेल. ओके. आता मी कुठे जाणार? रिपोर्टवर. गेटवे इन्स्टॉलेशन झालं. हे जे गेटवे इन्स्टॉलेशन असतं कधी कधी हे क्लायंटच्या स्कोप मध्ये असतं. म्हणजे क्लायंट स्वतः गेटवे वगैरे इन्स्टॉल करून तुम्हाला फक्त गेटवेचे नाव देतं की दिस गेटवे तुम्हाला यूज करायचं आहे. तसं असेल तर मग इट्स ओके. तुम्हाला फक्त इथे जाऊन गेटवेचं नाव तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तो गेटवे सिलेक्ट करायचा. पण जर गेटवे कनेक्शन आपल्या स्कोप मध्ये असेल, आपल्याला जर गेटवे इन्स्टॉल करायचा असेल, तर सगळ्यात इम्पॉर्टंट कुठली इन्फॉर्मेशन आपल्याला हवी, कुठल्या सर्व्हरवर आपल्याला तो गेटवे इन्स्टॉल करायचा आहे, त्या सर्व्हरला कनेक्ट करण्यासाठी लागणारे क्रेडेन्शियल्स तुमच्याकडे हवेत, तरच तुम्ही कनेक्ट करू शकता. तुम्ही ते व्हीपीएननी वगैरे या व्हॉटेवर तुम्ही टीम व्ह्यूअरने कनेक्ट व्हा, कशाने पण कनेक्ट व्हा, लेकिन त्या सर्व्हरला कनेक्ट करण्यासाठी जे क्रेडेन्शियल तुम्हाला लागतील ते तुम्हाला ऑलवेज दिले जातात, जे की रिक्वायरमेंट डॉक्युमेंट आहे. बट आपल्याला पण माहिती असावं की आपल्याला काय हवंय, म्हणून सर्व्हरला कनेक्ट करण्यासाठी जे क्रेडेन्शियल्स आपल्याकडे माहिती पाहिजे असेल. ठीक आहे. आणि ऍडमिन युजर वगैरे कोणी असेल त्याचे क्रेडेन्शियल लागतील. मे बी सपोज त्या सर्व्हरवर जर तुम्ही इन्स्टॉल, कारण कधी कधी असतं ना की एखादी फाईल जर तुम्ही किंवा एखादं जर ऍप्लिकेशन एखाद्या सिस्टमवर रन करत असेल तर त्याचे ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्सेस पण आपल्याला अप्रूव्ह करावं लागते. सो मे बी तुम्हाला तिथे पण ते ऍडमिनचं युजर नेम आणि पासवर्ड टाकावं लागेल. सो ते पण कधी कधी आपल्याला लागेल. डिपेंड करतं केस टू केस. ठीक आहे. सो आता गेटवे मी इन्स्टॉल केलाय. सो ह्या गेटवेला ह्या रिपोर्ट बरोबर कसं कन्फिगर करणार? मी ह्याचा जो सिमेंटिक मॉडेल आहे, ज्या काही सेटिंग्स असतात त्या रिपोर्टच्या सेटिंग मध्ये आपण काहीच करत नाही. आपण सगळे कुठे करतोय? या सिमेंटिक मॉडेलच्या सेटिंग मध्ये करतोय. सो मी अगेन 3 डॉटवर क्लिक करतोय आणि आय विल गो टू सेटिंग ऑप्शन. सेटिंग ऑप्शन ओपन केला. फर्स्ट ऑप्शन इथे बघा, हे रिफ्रेश हिस्ट्री दिसतंय. या रिफ्रेश हिस्ट्रीवर जर मी क्लिक केलं तर तुम्हाला पूर्ण हिस्ट्री दाखवेल. जसं की मी आता ऑन डिमांड रिफ्रेश, ऑन डिमांड म्हणजे मी मॅन्युअली रिफ्रेश प्रेस केलं होतं बटन. दिस इज नथिंग बट ऑन डिमांड रिफ्रेश. ते रिफ्रेश काय, कधी स्टार्ट झालं, कधी एंड झालं आणि त्याचं स्टेटस काय, ते फेल्ड झाले, त्याचा मेसेज काय, एरर मेसेज काय, त्याच्या रिलेटेड अजून जर डिटेल मध्ये बघायचं असेल तर डिटेल मध्ये तुम्ही शो करू शकता. इथे तुम्हाला ते फुल मेसेज दाखवेल की काय एरर आली होती तुम्हाला. ठीक आहे. रिफ्रेश हिस्ट्री समजले. कुठे रिफ्रेश हिस्ट्री? सेटिंग मध्ये ओपन केल्यानंतर फर्स्ट इथे रिफ्रेश हिस्ट्री. ऑनलाईन स्टुडंट ऑप्शन सापडला. रिफ्रेश हिस्ट्री कुठे चेक करायची? आणि इथे ऑलवेज तुम्हाला, जसं इथे मला लास्ट रिफ्रेश फेल, इथे तुम्हाला ऑलवेज लास्ट रिफ्रेश ची डेट काय होती, किती वाजता रिफ्रेश झाले, आणि अगर नेक्स्ट रिफ्रेश जर ऑन असेल, म्हणजे शेड्यूल रिफ्रेश जर ऑन असेल तर त्याची इथे तुम्हाला डेट दाखवेल. हा मेसेज येत राहील तुम्हाला. पण रिफ्रेश हिस्ट्री इथनं चेक करणार, रिफ्रेश हिस्ट्री मध्ये. ठीक आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट येतो गेटवे अँड क्लाउड कनेक्शन. आता मी ह्यावेळेस ज्यावेळेस या गेटवेला ऑन करतोय तर बघा इथे मला हा गेटवे जो आहे तो इथे दिसतोय, जो मी इन्स्टॉल केलाय, आरटीबी गेटवे. ठीक आहे. या गेटवेला इथे ज्यावेळेस मी बघतोय तर इथे काय स्टेटस दिसतंय की नॉट कॉन्फिगर करेक्टली. ठीक आहे. सो मला काय करावं लागेल, इथे ऍक्शन मध्ये हे जे दिसते व्ह्यू डेटा सोर्सेस,
या डेटा सोर्सेस मी क्लिक करतो, व्ह्यू डेटा सोर्सेस. व्ह्यू डेटा सोर्सेसवर ज्यावेळेस मी क्लिक केलंय त्यावेळेस मी जो रिपोर्ट बनवला त्या रिपोर्टसाठी मी जेवढे टेबल यूज केलेत ना, या टेबलचा पाथ दिसतोय की ते तुम्हाला, ऍडव्हेंचर वर्क डी. म्हणजेच मी माझ्या डी ड्राईव्ह मधून ऍडव्हेंचर वर्क नावाच्या फोल्डर मधून हा टेबल घेतला होता. म्हणजे तुम्ही जो पाथ यूज केलेला होता तो टेबल घेण्यासाठी आपण कसं घेतलं होतं की टेक्स्ट सीएससी कनेक्टर घेतलं होतं, देन आपण त्या पर्टिक्युलर फोल्डर मधनं तो टेबल सिलेक्ट केला होता. तर तो तुम्हाला इथे पाथ दाखवतो की ह्या पर्टिक्युलर कस्टमर सीएसवी ह्या टेबलसाठी तुम्ही हा पाथ वापरला होता. ठीक आहे. मग आता ह्याला हा पाथ तर इथे भेटत नाहीये ऑनलाईन. मग आपल्याला ह्याला काय सांगावं लागेल की देश एक काम कर, तू काय कर, गेटवेकडे जा. गेटवेला माझ्या सिस्टमला कनेक्ट करेल ऑन प्रिमायसेस माझा जो डेटा आहे त्याला, आणि तिथनं तो डेटा घेऊन येईल. ठीक आहे, समजलं. आता लेट से मी इथे काय करतोय, फर्स्ट पाथ डी ऍडव्हेंचर वर्क कस्टमर सीएसवी याला मी ऍड गेटवे म्हणतोय. इकडे लक्ष द्या थोडा. ऍड गेटवे ज्यावेळेस मी म्हणतोय तर मला तो एक डेटा सोर्स क्रिएट करा सांगतोय की एक डेटा सोर्स क्रिएट करा, म्हणजेच एक कनेक्शन क्रिएट करा त्या टेबलसाठी की जे मला सांगेल की तू गेटवेकडे जा आणि गेटवे मला त्या पर्टिक्युलर डेटाला कनेक्ट करून तो टेबल घेऊन येईल. आपला हा कस्टमरचा टेबल आहे, लेट्स से मी याला नाव देतो कस्टमर. ओके, कस्टमर नाव दिला. फुल पाथ ऍडव्हेंचर वर्क आहे, ऑथेंटिकेशन मेथड विंडोज, युजर नेम आणि पासवर्ड. आता माझा जो युजर नेम आहे हा आहे इन्स्पायर राहुल कुमार. ठीक आहे. युजर नेम मी कुठे बघणार, लेट्स से मी इथे गेलो, तुमची सिस्टम ऑन करण्याच्या आधी तुम्हाला एक एक येतं ना असं users/राहुल कुमार, ते एकदा चेक करा तुमचं काय येते, किंवा तुम्ही सिस्टम ज्यावेळेस ऑन करता तुम्हाला एक नाव दिसतं ना तुमचं, का काही दिसत नाही तुम्हाला. सो कमांड प्रॉम्प्ट ऑन करा, तिथे वाटलंच तर हे टाका. म्हणजे नॉर्मली ऑन जरी केलं तर तुम्हाला इथे दाखवेल तुमचा जो युजर आहे ना. ठीक आहे. सो तुम्ही काय करायचं, हे users/राहुल कुमार आहे ना, हे पूर्ण कॉपी करा. तिथनं कॉपी कसं करायचं, हे सिलेक्ट करायचं आणि राईट क्लिक करायचं, कॉपी होते ते. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या, नंतर ते करा तुम्ही. लेट्स मी माझा युजर नेम टाकला आणि लेट्स मी माझा विंडोजचा पासवर्ड होतो. विंडोजचा पासवर्ड म्हणजे मी ही जी सिस्टम ऑन करण्यासाठी जो पासवर्ड टाकतो तो पासवर्ड, तुमचा ईमेल आयडीचा नाही. ठीक आहे. सो लेट्स से पब्लिक and create. याने तो क्रिएट केला डेटा सोर्स. नाव अगेन इफ आय गो टू दिस गेटवे अँड क्लाउड कनेक्शन आणि इथे मी जर परत क्लिक केलं तर इथे बघा, इथे फर्स्टला काय झालं, आता ग्रीन टिक आलाय, म्हणजे तो कस्टमर. आणि इथे ज्यावेळेस मी मॅप टूला कनेक्ट करतो तर मी जो क्रिएट केला होता डेटा सोर्स तो इथे दिसतोय मला कस्टमर. हे क्लिअर आहे. नाव आता आपण काय केलं होतं की ऍडव्हेंचर वर्क नावाचा आपला फोल्डर होता आणि त्या फोल्डर मध्ये सगळ्या फाईल होत्या ना. मग इंडिव्हिज्युअली सगळ्या फाईलचा डेटा सोर्स क्रिएट करण्यापेक्षा मी काय करेल, हा जो फोल्डरचा एक आपण सोर्स वापरला होता ना, फोल्डरचा एक आपण जी सेल्सची क्युरी होती त्याच्यासाठी आपण फोल्डरचा पण एक सोर्स वापरला होता ना. जर मी हा फोल्डरचा सोर्स क्रिएट केला तर ऑटोमॅटिकली मला सगळ्या फाईल भेटतील तिथे. सो मी काय करतोय आता, ह्या फोल्डरचा जो आहे ना त्याला ऍड टू गेटवे म्हणतो. लेट्स से मी याला नाव देतोय सेल्स, कारण तो सेल्सचा टेबल होता ना आपला, सेल्स फॅक्ट. आणि ऑथेंटिकेशन मेथड विंडोज, माय युजर नेम, विंडोज पासवर्ड, लेट्स से माय सिस्टम पासवर्ड. दिस ही जी सेटिंग असते प्रायव्हसी लेवल, ही आपल्याला ऑलवेज ऑर्गनायझेशनल ठेवावं लागते. पण मी आता जस्ट तिला पब्लिक करतोय कारण आपल्याला डेटा सेन्सिटिव्ह नाही आहे. ठीक आहे. आणि मी क्रिएट म्हणतोय.
ठीक आहे. डेटा सोर्स क्रिएट झाला. अगेन आय गो टू दिस गेटवे अँड क्लाउड कनेक्शन. नाव इफ आय चेक दिस, हे बघा सगळे ग्रीन झाले. अनपिवोटचा आहे तो झाला नाही. त्याला करूयात. कारण अनपिवोटचं का झालं नाही, कारण त्या फोल्डर मध्ये अनपिवोट नव्हतं. ते मी मला वाटतं वन ड्राईव्ह मधनं घेतलंय. माझे कनेक्शन क्रिएट झाले, सगळ्यांना ग्रीन टिक आले. आता इंडिव्हिज्युअली मला काय करायचंय, फक्त तो जो एक बॉक्स येतो ना तिथे मी डेटा सोर्स क्रिएट करतोय, तर इथे एक तर मी सेल्स फॅक्ट करू शकतो किंवा कस्टमर. आता ह्या केससाठी मी कस्टमर करू शकतो, पण मी सेल्स फॅक्ट पण करू शकतो, कारण सेल्स फॅक्टचा टेबल त्याच फोल्डरमध्ये. मी सगळ्यांना सेल्स फॅक्ट देतोय. इथे मी सगळं सिलेक्ट करतो. आपण डायरेक्टली पाथ दिला म्हणून म्हणजे दुसऱ्या टेबलचं नाव आपण दिलं नाही. कस्टमर्स आणि सेल्स फॅक्ट येत होता, दुसऱ्यामध्ये फक्त सेल्स फॅक्ट येत होता. हो, कारण ह्या कस्टमर साठी तू एक सेपरेटली बनवलं होतं कस्टमर, म्हणून तुला तिथे दोन ऑप्शन दिसले, कस्टमर आणि सेल्स फॅक्ट. पण बाकीच्यांसाठी तू फोल्डरचाच ऑप्शन दिला, म्हणून बाकीच्यांसाठी फक्त सेल्स फॅक्टर दिसतं. ठीक आहे. वन्स इट इज डन, आय विल हिट ऑन अप्लाय. ठीक आहे, हे डन झालं. आणि आता जर मी माझ्या वर्कस्पेस मध्ये गेलो इथे, आणि नाव इफ आय रिफ्रेश दिस रिपोर्ट, इथे बघा रिफ्रेश सुरू झालंय. ही प्रोसेस दाखवते रिफ्रेश. रिफ्रेश बंद झालंय. नाव इफ आय गो टू द सेटिंग अगेन अँड चेक द रिफ्रेश हिस्ट्री, इथे काय दाखवते, कम्प्लिटेड दाखवते स्टेटस. म्हणजेच मी आता क्लाउडवर आहे, क्लाउडवर मी डेटाला रिफ्रेश करू शकतो. तो डेटा काय करतोय, आता गेटवे थ्रू माझ्या डेटा सोर्स कडनं डेटाला पिक करतोय आणि इथे रिफ्रेश होतोय. उद्या तुमच्या त्या एक्झिस्टिंग तुमच्या फोल्डर मध्ये तुम्ही नवीन डेटा ऍड केला आणि इथे रिफ्रेश म्हणलं की तो ऑटोमॅटिकली इथे येईल डेटा. पब्लिश करायची गरज नाही. आता डेटा सोर्स मध्ये जर डेटा ऍड झाला आणि तुम्ही इथे रिपोर्ट रिफ्रेश केला, तो काय करेल, तुमच्या डेटा सोर्सला जाईल, त्या टेबलला पिक करेल आणि इथे येईल, म्हणजे डेटा इथे येईल डायरेक्टली. समजलं? म्हणजेच आता नॉर्मली आपल्या केसमध्ये क्लायंटचा जो डेटा असतो तो त्याच्या सर्व्हरवरच राहील ना, आणि तिथेच ऍड होत राहील. तुम्ही एकदा कनेक्शन बनवला आणि रिपोर्ट बनवला आणि तुम्ही एकदा सर्व्हर बरोबर किंवा डेटा सोर्स बरोबर कनेक्ट केलं की ज्या म्हणजे रोज डेली नवीन डेटा त्याच्या डेटा सोर्स मध्ये ऍड होईल, आणि तुमचा रिपोर्ट ज्यावेळेस तुम्ही ते ऑटोमॅटिकली रिफ्रेश कराल, शेड्युलिंग आपल्याला लावता येतं की ऑटोमॅटिकली तो कधी रिफ्रेश झाला पाहिजे, रात्री 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता. तर हे सगळं आपण एकदा शेड्यूल केलं, रिफ्रेश झाला की तो तुमचा जो डेटा असेल तो इकडे ट्रान्सफर होईल आणि तुमच्या रिपोर्ट मध्ये तो नवीन डेटा रिफ्लेक्ट करेल. ठीक आहे. आता तुम्ही हे गेटवे आणि क्लाउड कनेक्शन जे आहे ना ते बनवा. हे जे फोल्डर पाथ डी आहे ना, फोल्डर पाथ तुमच्या सिस्टम मध्ये हे जे फोल्डर आहे तिथे याचा एक डेटा सोर्स बनवा तुमच्याकडे. बनवलंस? कुठला पण नाही, ते फोल्डरचाच घ्या, सगळेच येतील त्याच्यामध्ये.
हे बनवलं नव्हतं का सेल्स पॅक कसं बनवलंय सेल्स आहे काय सेल्सची 15ची फाईल घेतली तू 17ची फाईल आहे 16ची हा त्या पेंटचं फोल्डरचं ऑप्शन ओपन नव्हतं केलं मॉडेलच्या पहिले काय होतं ते सांग? ठीक आहे इंडिव्हिज्युअली Semantic मॉडेलच्या पहिले इंडिव्हिज्युअली ऍड गेटवे झालं, इथे फक्त हे याच्यानंतर राहिला प्रोसेस युजर युजर कोणत्या ते टाक युजर आणि हे केलं की माझं झाली की ते झालं. मॅनेज कनेक्शन नंतर काय होतं सिस्टीम त्याच्यामध्ये कुठलं येईल ना सिमॅन्टिक मॉडेल मध्ये हे टाक डेस्कटॉप डॅश PUR 4M67 डॅश युजर हे टाकून बघ सिमॅन्टिक मॉडेलच घेतलं तुझं काय गेटवे इन्स्टॉल केला ऑनलाईन आलंय ते हे स्टेटस चेक करायचं हे ऑनलाईन बरोबर आता मी जाणार माझ्या रिपोर्ट वर इथे सिमॅन्टिक इथे मॉडेल रिपोर्ट नाही ठेवला ना रिपोर्ट लागेल ना एखादी फाईल असेल तर ती इथे हे कर तू बनवली असेल ना एखादी फाईल ती पब्लिश कर त्या टेस्ट रिपोर्ट मध्ये कसली तुझं काय ते सगळं झालं होतं हा आता सिमेंटिक मॉडेलची काय गरज आहे नाही तुझ्या वर्कस्पेस मध्ये जा ना पब्लिश केलं नव्हतं एखादं तरी कर ना काहीतरी जे छोटं बनवलं असेल काहीतरी बनवलं असेल ना एखादं व्हिज्युअल तरी असेल त्याच्यामध्ये टेबल तर फेच केलेले आहे हा मग त्याला पब्लिश कर ऑनलाईन स्टुडंट कुठे अडलात का अडचण आहे कुठे काय अडचण असेल तर स्क्रीन शेअर करून विचारा की ते समजत नाहीये पुढे कसं करायचंय तुमच्या सगळ्यांचं वन ड्राईव्ह आहे ना वन ड्राईव्ह दिसते का तिथे आम्हाला एक एक करा एक एक जण करा पहिले तुझं झालं सिमेंटिक मॉडेल मध्ये आपल्याला युजर पण टाकायचं का स्टार्टिंगला हा का डायरेक्ट डेस्कटॉप पासून स्टार्ट सगळं झालं डेस्कटॉप पब्लिश केलं आता त्याच्या सिमेंटिक मॉडेल जे आहे ना 3 डॉट वर खाली खालचा त्याच्या 3 डॉट वर क्लिक करून सेटिंग सेटिंग तू हे टाक पूर्ण नाव टाक डेस्कटॉप जसं आहे तिथे तसंच टाक डेस्कटॉप हा तिथे आता ते गेटवे आणि दिसते गेटवे आणि क्लाउड कनेक्शन त्याला क्लिक कर इथे तुझं गेटवे दिसतोय तुला त्याच्या समोर ते ऍक्शनच्या खाली बघतोय एरो दिसतोय गेटवेच्या समोर बघ ना कोपऱ्यामध्ये इकडे हा तिथे त्या एरोला क्लिक कर इथे दिसतोय तुला डेटा सोर्स फोल्डर घेतलेला आहे तू
का नाही सगळ्या फाईल आहेत? फाईलचंच आहे. हा ठीक आहे, फाईल तर फाईल, इट्स ओके. फर्स्ट फाईल जी आहे त्याला ऍड गेटवे म्हण. फर्स्ट फाईल हो. ती कुठली फाईल आहे, कुठला टेबल आहे तो? कस्टमरचं. कस्टमरचाच होता ना नक्की? हा, तर मग तिथे नाव द्या पहिल्या कनेक्शनला कस्टमर. ठीक आहे, खाली आहे आता. इथे युजर नेम, विंडोज युजर नेम, पासवर्ड. आता एक काम कर, तुझ्या फाईल एक्सप्लोररला जा. तिथे ते वन ड्राईव्ह दिसतंय, वन ड्राईव्ह वरती असेल बघ, वन ड्राईव्ह फोल्डरच्या वरती नाव असेल वन ड्राईव्ह. हा, त्या वन ड्राईव्हला राईट क्लिक कर. हा. आहे का वन ड्राईव्ह तुझ्याकडे? नाहीये. नाहीये? एक काम कर, कंट्रोल पॅनल मध्ये जा, प्रॉपर्टीज मध्ये जा. हो. प्रॉपर्टीज मध्ये सेक्युरिटी म्हणून असेल बघ, तिथे तिथे युजरची लिस्ट दिसते का? ग्रुप ऑफ तिथे तुझं नाव दिसतंय. ऍडमिन. एक असेल युजर ग्रुप, त्याच्यानंतर एक युजर असेल आणि नंतर एक ऍडमिनिस्ट्रेटर. युजर मध्ये युजरचं जे आहे ना मधलं युजर, हो हो. त्याच्या ब्रॅकेट मध्ये काय लिहिलेलं आहे? डेस्कटॉप 91S1. हा, तर ते जे आहे ना सगळं लिहिलेलं ते ना डेस्कटॉप, फक्त ब्रॅकेट मधलं ते घ्या आणि तिथे युजरच्या नाव जागी टाका. कंट्रोल पॅनल मध्ये पण दिसतं ना वेगवेगळे. टाकलं? काय झालं? इथून कॉपी पेस्ट नाही होते, टाईप करून टाकू का? हा, टाईप करून टाक. स्टॉप. सर स्क्रीन शेअर करू का? हा कर. मध्ये हा करली. पूर्ण नीट केलं ना मला. ते नाही टाकायचं. याने ट्राय कर, हा जो खालचा डेस्कटॉप स्लॅश करून ॲडमिनिस्ट्रेटर्स ॲडमिनिस्ट्रेटर्स. करून बघतोय आता. खूप टाकायचं विंडोजचा पासवर्ड नाहीये सर इथे. हा विंडोजचा हा पासवर्ड कुठला टाकला तू? ईमेल आयडीचा? ना 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 ना, तुझी सिस्टम कुठली ऑन करते तू? हा लॅपटॉप कसा ऑन करतेस? पासवर्ड नाही आहे ते, युजर क्रिएट करावं लागेल तुला. तुला ऑथेंटिकेशन लागेल ना काहीतरी. विंडोज ऑथेंटिकेशन लागते, तर विंडोज ऑन करण्यासाठी एक पासवर्ड लागेल ना. आता ते करा. हा, कोणी स्क्रीन शेअर केलेली ऑनलाईन? सर हो. हा शुभम, कुठे अडलास? सर इथनं सिमेंटिक मॉडेल पासून. ओके, गेटवे इन्स्टॉलेशन झालंय. हां सर. हा, आता त्या 3 डॉटवर क्लिक कर. सेटिंग, इथे खाली गेटवे आणि क्लाउड कनेक्शन. हा 3 डॉट, हा त्याला कर तिथे क्लिक. ठीक आहे, वरचा जो ऑप्शन आहे ना फोल्डर, त्याला ऍड टू गेटवे म्हण. ठीक आहे, याचं नाव दे सेल्स फॅक्ट. ठीक आहे, पॉवर बी आहे. वन ड्राईव्ह मधून कॉपी होत नाही. टाईप करा ना. ठीक आहे, खाली ये विंडोज युजरला. हा
ती सर विंडोज पण राहू दे, खाली युजरला माझ्या आहे विंडोज युजर माझ्या नेम. लॅपटॉपला पासवर्ड नाहीये त्याचा लॅपटॉपला पासवर्ड नाहीये. नाही. वन ड्राईव्हला आहे. ते मग वन कसं ड्राईव्हला बघायचं वन तुझं ड्राईव्ह. नाही नाही ऐक माझं ऐक. हे जे तुझं सिस्टम आहे ही तुझी पर्सनल आहे ना. हां तर मग तुझं जे वन ड्राईव्हचं अकाउंट आहे त्याला तुझं जीमेल किंवा कुठला अकाउंट आहे ते. सर ते वन ड्राईव्हचं पण नाही माहित मला. एक काम करते फाईल एक्सप्लोरर ओपन कर तुझं इथे फाईल एक्सप्लोरर. हा सिक्युरिटी मध्ये टाईप करून घ्या मला. इथे ना हे वन ड्राईव्ह दिसतंय इथे वन ड्राईव्ह बघ डेस्कटॉपच्या वरती लेफ्ट हँड साईडला वरती वरती वरती. हम्म. हा त्याला राईट क्लिक कर. प्रॉपर्टीज मध्ये जा त्याच्या. इथे सिक्युरिटी मध्ये जा. हे बघ हे दिसतंय का शुभम आणि त्याच्या आतमध्ये दिसतंय डेस्कटॉप. हे जे असते ना हे तुझं युजर नेम आहे. हम्म. सर मग त्याचा पासवर्ड लावायचा सर. पण तुझ्या सिस्टमला पासवर्ड नाही म्हणतो ना. नाही पासवर्ड नाही आहे सिस्टम. ते पासवर्ड एक टाकावं लागेल आपल्याला म्हणजे मग तो युजर नेम आणि पासवर्ड तिथे यूज करता येईल असं. तर याला पण नाही. बरं मी पासवर्ड टाकतो सिस्टीमला मग जॉईन. हा म्हणजे आपली जी सिस्टम आहे ना ते सिस्टम ऑन ऑफ करण्यासाठी आपण जो पासवर्ड वापरतो ना तो पासवर्ड आपल्याला द्यावा लागतो तिथे. ठीक आहे मी पासवर्ड टाकून जॉईन. आहे सर थोडा एक अर्धा तास. ह्याचा SQL चा होता. Flex. हा का एक 10 मिनिट. बरं बरं ठीक आहे चालेल. सर पासवर्डचं काय? पासवर्ड सिस्टमला नाहीये का. मग तुम्ही ते एक तुम्हाला सिस्टमचा पासवर्ड क्रिएट करायचं माहित नाही का. डेस्कटॉप हे पाहून नाही सर हे इथला लॅपटॉप म्हणून करत. लॅपटॉपचं करू पासवर्ड का? ते सरांना विचारलं. हा? विंडोजचा पासवर्ड माझा आहे. विंडोज म्हणजे तुमची ही जी सिस्टम आहे ना हिला ऑन ऑफ करण्यासाठी तुम्ही कुठला वापरता? पासवर्ड आहे. मग तो टाकायचा आहे. ओपन करताना शुभम तुला एक म्हणजे नॉर्मली आपण जसं आपली सिस्टम ऑन ऑफ करण्यासाठी तो पासवर्ड सेट करतो ना एक, हां सर. तो एक पासवर्ड सेट कर आज आणि एकदा ट्राय कर. कुठला हा युजर नेम घे शुभम डेस्कटॉप -1 यूज आहे ना तो युजर नेम घे हां आणि तो पासवर्ड जो क्रिएट करशील तो पासवर्ड घेऊन एकदा ट्राय कर ते डेटा सोर्स क्रिएट होतोय का. जर नाही झाला तर उद्या आपण बघूया परत. ठीक आहे. इथे फक्त तुला विंडोज युजर नेम आणि पासवर्ड मध्ये ते टाकायचं आहे. प्रायव्हसी लेवल वाटलंस तर पब्लिक ठेव. ओके. आणि मग क्रिएटवर क्लिक करून द्यायचं. हा पासवर्ड आणि ते टाकून क्रिएट वर क्लिक कर. जर क्रिएट झाला तर ही स्क्रीन डायरेक्टली गायब होईल आणि डायरेक्टली तू डेटा ह्याच्यावर जाशील म्हणजे इथे एरर दिसणार नाही. पण जर एरर असेल ना तर इथे तुला ही स्क्रीन दिसेल फक्त. इथे एरर येईल त्याला वरती जर स्क्रॉल केलं तर इथे एरर दिसेल. ही स्क्रीन तशीच राहील ही जाणार नाही जर एरर आला. ट्राय करतो सर काय असतं ते. ट्राय कर. ठीक आहे आपण उद्या कनेक्ट करूयात. डाऊट्स वगैरे उद्या बघूयात काय काय आणि प्रोजेक्ट बद्दल पण डिस्कस करूयात. आय होप माझं हे मला असं वाटलं होतं की आज होईल म्हणून. उद्या आहेत ना तुम्ही का नाही. ठीक आहे ऑनलाईन स्टुडंट आपण उद्या भेटूया. आता एक लेक्चर सुरू होईल. ट्राय करा झालं नाही तर उद्या बघूया. ओके चलो बाय. त्याला पब्लिक करून देऊ सर. हा पब्लिक करू.
झाला ना क्रिएट? सगळे झाले का? सगळे all कसं? all of us. All of them. Yes. Azureच आहे. हा झालं? हा तर तू याच्यावर जा, ते गेटवे आणि क्लाउड कनेक्शन दिसतंय खाली खाली, हा तिथे जा. अगेन त्याच्या समोर जे आहे ना खाली त्या ॲरोवर क्लिक कर परत. तो एकाला ग्रीन टिक आली आता. हा, हा. हा तसंच बाकीच्यांचे पण क्रिएट करायचे. तिथे मग तो जो बॉक्स दिसतोय ना वरती जा, त्या बॉक्स मध्ये ड्रॉप डाऊन येईल, तिथे तो कस्टमरचं ते सिलेक्ट करायचं जे तू क्रिएट केलंय. हा. तसं प्रत्येक टेबलसाठी एक डेटा सोर्स क्रिएट करावा लागेल आणि मग ते इंडिव्हिज्युअली सगळे सिलेक्ट करून मग अप्लाय म्हणावं लागेल. आणि फोल्डरचं करायचं असतं. फोल्डरवर एकदाच क्लिक केला असतं तू तर सेम प्रोसेस, पण हे बाकीचे जे आहेत ना हे ऑटोमॅटिकली सगळे टिक झाले असतात. फोल्डरचं येत नाहीये माहिती. पण तू कारण तू फोल्डरचा ऑप्शन घेतला नसेल ना, तू जो बनवला रिपोर्ट त्याच्यामध्ये तो फोल्डरचा ऑप्शन घेतला नसेल. ते बनवायचं होतं फोल्डर. हा ते फोल्डरचं ऑप्शन आपण जे सेल्सला अपेंड केलं होतं ना फोल्डरचं ऑप्शन यूज करून, त्यावेळेस ते फोल्डर ऑप्शन तिथे दाखवतो. हा तुझं काय झालं? झालं. झालं. आता मला एक सांगा, तुम्ही कुठला युजर यूज केला? आम्ही ते लास्ट मध्ये टाकलं सगळं होण्यासाठी ऍडव्हेंचर सीवी. अरे नाही. डेस्कटॉप आणतो. रिपोर्ट नाही म्हणत. नाही युजर नेम कुठला यूज केला? तो वन ड्राईव्ह मध्ये होता. वन ड्राईव्ह मध्ये जो मी तुम्हाला सांगितलं होतं बदलावाला हो. तोच केला ना. हा, तेच केलं. तू पण तेच करते, अकाउंट पासवर्ड क्रिएट कर सिस्टमला आणि तोच युजर यूज कर. रिपोर्ट करायचं. तुझं तू पब्लिश केलं काय apply? हे केलंय का? डेटा सोर्स क्रिएट झालाय का? कुठं क्रिएशन झालंय सगळं डेटा सोर्सचं? इथं सर काय सर, ते applyचं option आहे. apply करावं लागतं. तिथे ते बॉक्स मध्ये ते सिलेक्ट करा ना. हे, ते वरचा जो बॉक्स दिसतोय का, त्या बॉक्सला ड्रॉप डाऊन आला असेल ना तिथे. अच्छा, ओके ओके. हा, ते सगळं करून हा त्याच्यात तो जो डेटा सोर्स तुम्ही क्रिएट केला ना तो त्या बॉक्स मध्ये येईल बघा ड्रॉप डाऊन केल्यावर. Adventure work, self hack वगैरे येतं. त्या सगळ्या फाईलला ते जसं बघा स्क्रीनवर बघा एकदा, जसं मी टाकलं चालतं. इथे बघा हे जे फोल्डर Map to दिसतंय? फोल्डर. स्क्रीनवर बघा हे जे दिसतंय, तुम्ही आता इथे तुम्हाला एम्प्टी दिसत असेल ना, ड्रॉप डाऊन करा आणि इथं सिलेक्ट करा त्याला. हे असं सगळं सिलेक्ट करा आणि देन हिट अप्लाय. आणि एकदा अप्लाय झाल्यानंतर वर्कस्पेस मध्ये जा आणि तुमचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टला इथनं मॅन्युअली रिफ्रेश करून चेक करा की रिफ्रेश होतोय का, काय एरर येतंय काही. अगेन त्याची ही रिफ्रेश हिस्ट्री मध्ये जाऊन एकदा चेक करा. वन्स रिफ्रेश झालं तुमचं की तुमचं रिफ्रेश काय झालं, सेटिंग मध्ये जाऊन रिफ्रेश हिस्ट्री मध्ये इथे चेक करा की फेल झालंय, कम्प्लीट झालंय, काय झालं.